नमस्कार वायटी फॅमिली. मार्गशीर्ष महिना संपला आणि चिकन खूप खायची इच्छा होती, तर चिकन आणलं, स्वच्छ धुतलं, त्याला मॅरिनेट केलं तिखट मीठ हळद लावून. आणि इथे कांदा पातेल्यात तेल टाकलं, तेल गरम झाल्यावर कांदा टाकला आणि चिकन मॅरिनेट केलेलं टाकून घेतलं आणि मस्त असं हलवून घेतलं त्याला. आणि ते वाफेवरच थोडा उशीर शिजवायचं. त्याला खूप छान पाणी सुटतं, तेल सुटतं. वाफेवर शिजवलेलं चिकन खूप छान लागतं. तर आम्ही सुक्कं वेगळं आणि आमटी वेगळी करतो. तर आमच्याकडे असं असतं. आणि हे सुक्कं पाण्यावर नुसतं झाकण ठेवून शिजवलेलं हे चिकन आहे. त्याला बघा किती तेल सुटले. मी तेल मुळातच कमी वापरलेलं, तरीही पण त्याला तेल खूप सुटले चिकनला. मस्त लागतं असं पण चिकन. तर बघा इथे खूप छान असं तेल सुटलं आहे आणि हळूहळू त्याच्यात गरम पाणी टाकून त्याचा रस्सा करणार आहे. तर हे पूर्ण शिजवून घेणार आहे. आणि इथे वाटणाच्या तयारीसाठी घेतले भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि इथे धने आणि जिरे भाजून घेतलेत. आणि इथं मस्त अशी पेस्ट केली बारीक. वाटणामध्ये मी टाकत नाही हळद तिखट मीठ वगैरे, चांगलं लागत नाही ते. आणि इथे मस्त असं रस्सा तयार झाला आहे चिकनचा. त्यात अजून वाटण टाकायचं आहे. हे चिकन शिजलं आहे त्याच्यात. आम्ही असं रस्सा खूप पितो चिकनचा, त्यामुळे आम्हाला रस्सा खूप लागतो. तर हे बघा चिकन असं खूप छान शिजलं आहे. जास्त शिजलेलं चिकन छान लागतं. आणि इथे त्याची सुक्की भाजी केली आणि ती मसाल्यातली मस्त लागते ही पण भाजी भाकरीसोबत. तर इथे कांद्याची पात वरून थोडी टाकत होते कोवळी कोवळी. आणि वरतून मस्त कोथिंबीर पण टाकून घेतली. हे चिकन पण खूप छान लागतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. सुक्कं चिकन आणि पातळ रस्सा चिकनचा, तर खूप छान असा लागतो. आता मार्केटमध्ये कोथिंबीर पण खूप जास्त आले, तर कोथिंबीर पण खूप सारी टाकायची, वाटणात पण टाकायची कोथिंबीर. आणि इथे भाकरी करून घेतल्या. त्या गिरणीवाल्यानं मला भाकरीचं पीठ खूप मोठं मोठं दिलं आहे. तर मला चिकनसोबत कधीच चपाती आवडत नाही. आणि जरी भाकरीचं पीठ नसलं तर नाईलाजाने खाते, पण भाकरीच छान लागते चिकनसोबत. आणि इथं आपलं चिकनचं ताट रेडी आहे. तर इथं भाकरी मस्त आणि चिकन सुक्कं रस्सा, चिकनचा तांबडा मस्त रस्सा आणि कांदा घेतला आहे. आणि आम्ही डेली भात करतो. आम्ही भात खाणारी माणसं आहे, तर रोज रोज काय दाखवत नाही, म्हणून म्हटलं चिकनसोबत आज आहे तर दाखवूया. चला, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.